आज मला भेटायला कोण आलं आणि ते पण फक्त रील पाहून. हॅलो, नमस्कार. आज मी खूपच जास्त लेट उठले कारण की 3 रात्र झाली मला झोपच येत नव्हती आणि आज रात्री मला खूप छान झोप लागली होती आणि उठल्यानंतर पाहते तर वृंदा मम्मीपाशी खेळत होती हॉलमध्ये. मम्मीला धुवायची होती कपडे त्याच्यामुळे मम्मी बाथरूममध्ये गेली. ती लगेच मम्मीकडे बाथरूममध्ये जायला लागली होती. नंतर मला द्यायचे होते वृंदाला टॉनिक. मग वृंदाला टॉनिक देऊन घेतले. टॉनिक दिल्यानंतर वृंदाला खूपच जास्त झोप आली होती. मग मी वृंदाला झोपवलं आणि पाळण्यात जरी झोपवलं ना, ती डायरेक्ट पाळण्यात उभी राहते. त्याच्यामुळं मला आहे ना भीती वाटते. म्हणून मी तिला खाली झोपवलं. त्यानंतर मी नाश्ता केला आणि मला घ्यायच्या होत्या टॅब्लेट्स. वृंदा उठल्यानंतर मग वृंदाला मला खाऊ चारायचा होता. तिला खाऊ चारल्यानंतर ती बराच वेळ खेळत होती. त्यानंतर मी तिला अंघोळ घातली. अंघोळ घातल्यानंतर वृंदा मस्त झोपी गेली. वृंदा झोपेतून उठल्यानंतर वृंदाचं मस्त उरकलं. 6 वाजले होते. मम्मी पण आली होती घरी आणि सई दीदी आली होती वृंदाकडे खेळायला. वृंदा मस्त खेळत होती सई दीदीपाशी. पप्पा जेव्हा हॉटेलवरून घरी आले ना, त्यावेळेस वृंदाने जेव्हा पप्पांना पाहिलं एवढी चेकळायला लागली आणि तिला वाटत होतं की कधी बाबा मला घेतील आणि तिचं रोजचं आहे जेव्हा पप्पांना पाहते ना, तिला वाटतं बाबांनी पहिल्यांदा मला घेतलं पाहिजे. नंतर वृंदापाशी श्लोक बोलले. श्लोक बोलल्यानंतर वृंदाकडे टाळ दिला आणि तिला खूप जास्त आवडतो टाळ. वृंदा हॉलमध्ये खेळत होती तोपर्यंत मी किचनमध्ये गेले. मम्मीचा स्वयंपाक चालला होता किचनमध्ये. मम्मीने आज भाकरी, सांडग्याची भाजी, भात आणि मलिदा बनवायचा होता. दिवसभर पिऊ काही आज आली नव्हती त्याच्यामुळे ती आली वृंदाकडे खेळायला आणि वृंदाचा मामा पण आला होता. वृंदाच्या मामाने घेतलं होतं वृंदाला आणि पिऊनी जसा टाळ हातामध्ये घेतला तशी वृंदा पिऊच्या मागे लागली की टाळ दे म्हणून. आणि आमची पिऊ ना इतकी गोड बोलते ना, खूप छान बोलते. आणि आज माझ्याकडे ना रील पाहून आमची मामी आली होती भेटायला. तर ह्या मामी कोण आहेत? माझे दाजी आहेत ना, त्यांचे मावस मामा आहेत आणि मावस मामांची बायको ह्या मामी. तर आहे ना, मामी माझ्या रोज रील पाहतात आणि मामींनी रीलमध्येच पाहिलं होतं की मी आजारी आहे आणि त्या ह्या साईडला लग्नाला आल्या होत्या. तर त्यांनी मला कॉल केला की मी ह्या साईडला आली आहे आणि तू वाकीलाच आहे का? तर मी वाकीलाच आहे हे समजल्यावरती त्या लगेच मला भेटायला आल्या. ह्या मामींना इतकी माया आहे ना, खूप जास्त माया आहे ह्या मामींना. खूप मायाळू आहे आणि खूप प्रेमळ आहेत. इतका जीव लावतात ना सगळ्यांना. म्हणजे दीदी मला सांगत असती, मी तर त्यांना आता सेकंड टाईम भेटतीये. पहिल्यांदा दीदी आणि दाजींची अॅनिव्हर्सरी होती त्यावेळेस आम्ही भेटलो होतो आणि आता हे सेकंड टाईम. तर असा होता आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.